आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दादा सूर्य, अरे हळू, एवढी गडबड कशाला करतोयस? तू आराम कर बरं। तेव्हा आता पुढचे काही दिवस फक्त आराम करायचा, जरा बी हालचाल करायची नाही। तुमची काय महत्वाची कामं असतील ना आम्हाला सांगा, आम्ही करतो। बाकी तुमच्या बहिणी आहेतच मला तुमची काळजी घ्यायला। दादा आमचं नाही तर निदान डॅडींचं तरी आहे। आज तू बरा झालास ना, ते फक्त डॅडीन म्हण। त्यांनी मदत केली म्हणून तुझं ऑपरेशन होऊ शकलं। आता येळ काय आमचं कौतुक करायची आहे का? आणि जावई बापूंसाठी 20 लाख काही जास्त आहेत का आम्हाला? वीस लाख? जावई बापू तुम्ही आता काही विचार करू नका, तुम्ही आराम करा। आणि प्रत्येक वेळी तुम्ही माझ्यासाठी धावून येत, तुमचं किती आणि कसं आभार मानू तेच कळलं ना मला। उगाच नाही मी तुम्हाला देव मानत ना। जावई बापू काय बोलताय तुम्ही? अहो जे कमवायचं ते लेकरांसाठी खर्च नाही करायचं, कोणासाठी करायचं? आता तुम्ही काय परके आहे का आम्हाला? अहो तुमच्यासाठी 20 लाखच काय, जे आहे ते सगळे इकून टाकलं असतं आम्ही। अहो जावई बापू तुमचा श्वास थांबला होता ना तेव्हा काळजाचा टोका चुकला होता आमच्या। आता एकच सांगतो, इथून पुढं स्वतःची काय तब्येत आता स्टेबल असली तरी त्यांच्या आपल्याला काही तपासण्या कराव्या लागतील। यासाठी त्यांना थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल। आता मी यांना डिस्चार्ज नाही देऊ शकत। तब्येत जशी स्टेबल होईल तसं मी सांगेनच तुम्हाला। दादा तू आता अजिबात काळजी करू नको। दुकानातला माल आणण्यापासून ते विकण्यापर्यंत सगळं मी राजू आणि पुढे वागणार। तू फक्त तूप रोटी खा आणि लवकर बरा हो। काय पुढे? मग होय, मी बी घरात लक्ष घालेन। तू घरी आलास ना की घर तुला एकदम व्यवस्थित मिळेल बघ। आणि आपण सगळेजण आहोत ना, आपण सगळे मिळून आता सूर्याची काळजी घेऊया। हो, पण या सगळ्यामध्ये भागू एकटी पडेल ना। मी ना एक काम करते, मी तिला माझ्या घरी घेऊन जाते, म्हणजे तिला पण थोडं शांत वातावरण मिळेल। कसं असतं, शहाण्या माणसाला त्याचं महत्व टिकवून ठेवायचं असेल तर बाकीच्यांना रोज येड्यात काढणं गरजेचं असतं। आता हे पैसे दिल्या दिल्या सूर्याचं अख्खं कुटुंब परत आमच्या उपकाराखाली तुटून गेलं। तेजू अक्का, मला नाही यायचं, मी आपल्या घरीच राहीन ना। भागू भागू अगं इथे सगळे दादाची काळजी घेण्यात गुंतलेले असतील। तू माझ्याकडे असशील ना तर मला पण तुझी काळजी घेता येईल आणि तुझं पण मन रमन। दादाचा डिस्चार्ज मिळेपर्यंत ना तू माझ्याच घरी राहायचं, राहशील ना भागू? दादा, दादा उठ ना। दादा, दादा, वहिनी, वहिनी, वहिनी तू परत एकदा नीट बघ ना त्याला, त्याला काहीच नसेल झालं। दादा उठ ना, दादा उठ ना। धनु, अगं किचन मधली लाईट चालू ठेवून तू इथे निवांत बसल्यास होय? अगं तुला कितीदा सांगितलंय, झोपायच्या आधी घरातल्या सगळ्या लाईटी बिटी बंद करत जा, नाहीतर ती नानी उगाच माझ्या नावाने किरकिर करत असते। आओ, मी किचन मध्ये गेलेच नाहीये, नानींकडनं चालू राहिली असेल लाईट। किचन मध्ये गेली नाही म्हणजे जेवली नाही? आता हिला जेवायला कसं सांगायचं? आओ, तुम्हाला काही पाहिजे का? नाही म्हणजे होय,
हा म्हणजे होय हा मला ना मला लई भूक लागली. अहो मग जा की किचन मध्ये जेवण ठेवलं असेल. हा नाही मला ते नको आहे. का? मला ना असं काहीतरी ताजं खायची इच्छा झाल्या. तू बनवून देशील काय? आत्ता ह्या वेळी? हो नाहीतर आता काही खाल्लो नाही ना तर मला झोप नाही लागणार. बरं बनवते. काय बनव? डॅडी तुम्हाला आज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. माझा दादा आहे ना तो तुम्हाला देव मानतो, देव. आणि तुम्ही अहो स्वतःच्याच मुलीच्या नवऱ्याच्या जीवावर का उठलात तुम्ही? बस माझ्या देवानेच दया दाखवली म्हणून दादाचं ऑपरेशन नीट झालं. देवानं दया नाही दाखवली, डॅडीने दया दाखवली ना म्हणून दादा आज आपल्या बरोबर. डॅडी माझं चुकलं, मला माफ करा. तुम्हाला नको नको ते बोलले, मला माफ करा, माझं चुकलं. सूर्या, तुला बरं वाटतंय ना? तुला काही हवंय का? पाणी हा देते. हे घे पाणी पी. तुळजा आपल्या घरावर एवढा मोठा हल्ला झाला. भाजी काका घरी आला होता. पुष्पा का किती म्हणली तू कधीच मी आलाय म्हणून. मग तू घरी कसं काय आला होता? आणि त्या माणसाने त्याला मारून टाकलं का? नक्की कोण होती ती माणसं? काय चालू आहे सगळं? सूर्या, आत्ता अजिबात या सगळ्याचा विचार करू नकोस. हे बघ, एवढा स्ट्रेस घेणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये रे. तू एकदा बरं झालंस ना की आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. पण आधी ठणठणीत बरा हो. नाही तुझं, आपल्या घरात घुसून त्या लोकांनी हल्ला केलाय. ती लोक नेमकी कोण होती कळालंच पाहिजे. आधी त्या लोकांना काय करायचं होतं, कुणाला मारायचं होतं, आणि त्यांना माहित होतं का भाजी काका जिवंत आहे ते? कायच कळणं झालंय मला. सूर्या, मी तुला म्हटलं ना, नको आत्ता जास्त विचार करू जरी. हे बघ, तुला जर लवकर बरं व्हायचं असेल ना तर आता हे सगळे प्रश्न बाजूला ठेव. आत्ता तू आराम करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सूर्या. नको काळजी करूस तू.